आणि आता होळीनंतर राहिला धुलीवंदनचा विषय. आता काय निघलंय माहिती आहे का, धुलीवंदनला बी म्हणतात पाण्याची टंचाई आहे आणि काय रंग केमिकल युक्त आलेत. मग तुम्ही मला सांगा, केमिकल युक्त रंग आल्यात म्हणून आपण रंग खेळायचं बंद करायचं का? बरोबर आहे ना तात्या, ते बी आलतं व्हॉट्सअपला, चेहरा खराब होतो, कलर खेळायचा नाही, अजिबात नाही खेळायचा. मग मी काय म्हणतोय, त्याचा दोष आपण सणावाराला दिला पाहिजे का त्या रंगाला दिला पाहिजे? रंग बनवणाऱ्याची चूक आहे का नाही? नाही बरोबर आहे. मग सणाचा काय दोष आहे त्याच्यात? आणि हल्ली लोक रंग काय लावतात, ऑइल लावतात, ते काय काय कसले सिल्वर कलर लावतात. अगं अंडी बी फोडी तर डोक्यात. हा कसला काय वास येतो त्याचा मग. मग मी काय म्हणतोय, त्याच्यापेक्षा आपलं तुम्ही नैसर्गिक कलर लावा ना. कलर लावायची गरज काय माहिती आहे का तुम्हाला? होळीचा सण हा वसंत ऋतूचं आगमन असते. त्यावेळी सगळा निसर्ग आपला रंगीबेरंगी होतोय, झाडांना पालवी फुटती. तसंच माणसाच्या आयुष्यात बी रंग यावं, त्याचं आयुष्य उजळून निघावं म्हणून आपण रंग लावत असतोय. हा